धमाकेदार करतायत, आक्रमक करतायत या पहिल्या 2 चेंडूवर. 2 अप्रतिम फटके, 10 धावा. ओव्हर पेज बॅकला गेले, कटकेल्या चेंडूला, गलीमधल्या चेंडूला खूप वेगाने चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक दमदार फटका, चौकार. पन्नासावं वर्ष सरप्राईज करणारं होतं, कारण यावर्षी तुम्हाला एक ठणठणीत खेळपट्टी पाहायला मिळते. धनंजय चाळके उपस्थित आमच्यासोबत, त्यांच्या माध्यमातून अप्रतिम खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. आणि खेळपट्टीमध्ये काय दडलं आहे, तर धावा भरपूर दडल्या आहेत, तुम्हाला फक्त त्या कुटायच्या आहेत. धावांचं पीक, धावांचं रतीब आणि चेंडू फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. दमदार फटका, चौकार. त्यांच्या माध्यमातून आणि थेट प्रक्षेपण तुम्ही पाहता त्या स्पर्धेचं, ते म्हणजेच WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. चांगली सुरुवात नारिवली संघाकडनं, वेगवान फटकेबाजी, धावसंख्या 18. बॅक टू द बॉलर ऑन साईडला खेळले आहेत, मिडॉलला क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने चेंडू आले तोपर्यंत एकदा पूर्ण केली, दुसऱ्या घेणार बघायचं आहे. रामकृष्णने नकार दिलाय. कॅप्टन नॉक, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. 360 डिग्रीमध्ये बघा हळूहळू कॅमेरा तुम्हाला पाहायला मिळतोय. ड्रोन कॅमेरा पूर्ण या सामन्याचं मैदानाचं कव्हरेज करत असताना. बिफोर मूवी आफ्टर मूवीमध्ये राहुल उल्वेकर मात्र पट्टाईत आहेत. तसे त्यांच्या माध्यमातून निश्चित या स्पर्धेत तुम्हाला आफ्टर मूवीज पाहायला मिळतील. धावसंख्या 10 फरकावर पाहायला मिळते. एकूण झाली ती 19 धावा. स्टार्टिंग इनला रामकृष्ण. ओ द विकेट, ऑन द टो, स्क्वायर कट, अपर कट दाखवायचा होता, पण चेंडू मात्र अतिरिक्त उसळी घेतली, बाउन्स झाला चेंडू. आणि ते मात्र रामकृष्णसारख्या फलंदाज मात्र पहिल्या चेंडू मात्र थोडंसं थांबवत आहेत. आणि पहिलं षटक इथे मात्र समाप्त होते ते 19 धावांचं. चांगली सुरुवात. मागच्या सामन्यामध्ये आक्रमक झाले होते ते रामकृष्ण, फक्त स्टँड देत होते एका बाजूने तुम्ही आता फलंदाजी करत असताना ते गुरुदासने. आणि आता मात्र इथे मात्र गुरुदास मात्र आक्रमक झालेत आणि स्टँड देण्याचा प्रयत्न मात्र करतायत ते रामकृष्ण. पण रामकृष्णच्या बॅटमध्ये सुद्धा खूप चांगले फटके आहेत, खूप चांगलं पोटेन्शियल त्याच्याकडे आहे, खूप चांगली गुणवत्ता त्याच्याकडे आहे. तो सुद्धा वेळेवर उभा राहायला निश्चित चांगली फटके करू शकतो. ही सुद्धा ओळख या खेळाडूची पहिल्याच सामन्यात दाखवली आहे. आपली चुणूक दाखवली आपल्या बॅटमनना की रामकृष्णने. आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स. एका धावेने अर्धशतक हुकलं होतं त्याचं. त्यानंतर आपण अजून एक फलंदाज पाहिला डावखुऱ्याचा मयूर ठाकूर, याचं सुद्धा अर्धशतक हुकलं 3 धावेने. पण अर्धशतक पहिलं पूर्ण केलं त्या स्पर्धेमधलं ते रोहित म्हात्रेने. योगेश जाधवने गुड बॅटिंग परफॉर्मन्स. 60 धावा कुठल्या अवघ्या 18 चेंडूमध्ये. आणि स्पर्धेतलं पहिलं शतक, अर्धशतक आपल्या नावावर त्याने केलं. तर 2 वेळा उच्चांक पाहायला मिळाल्या स्पर्धेमध्ये. एक उच्चांक राहिला आहे तो पडले संघाच्या नावावर, मात्राली संघाच्या विरुद्ध 97 धावा कुठल्या. आणि मागच्या सामन्यामध्ये शिवीर संघाविरुद्ध हेतोंडे संघाने सुद्धा 97 धावा कुठल्या. त्यामुळे 100 स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले असं वाटतं. तर उत्कंठ होती प्रेक्षकांमध्ये की 100 धावा पाहायला मिळतील. फलंदाज सज्ज नवीन षटक घेऊन येतो तो कोळेगाव यांकडनं. सामोरं जाईल तो स्टार्किंगला सदा संघनायक आणि गोलंदाज आहेत ते तेजस म्हात्रे. पहिला चेंडू गुरुनाथसाठी. हो इनसाइड आउट. चांगला फटका, कव्हर्समधनं उचललाय, मिडाबॉलच ओढलाय. चेंडू जातो तो डीपमध्ये, चेंडू 1 बाउन्स. पंचांचा इशारा बघायचा काय येतोय, चौकार की षटकार. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. सोनूचा भरोसा माहीत नाही, पण मी निश्चित म्हणेन की मात्र संगणकाचा विश्वास असेल अशा मुवमेंटला मात्र गोलंदाज तेजसवर, ज्याने मात्र तेजसने मात्र मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. त्याच्यावर अपेक्षा असतील संगनायकाच्या. जेव्हा वसार संघाच्या विरुद्ध त्यांनी खूप चांगली फाईट दिली होती गोलंदाजीच्या माध्यमातून. लो टोटल होतं, 58 धावा करायच्या होत्या, निश्चितच करायला दिल्या नव्हत्या त्या वसार संघाला. पण पहिल्या चेंडू मात्र कॉन्फिडंट शॉट फ्रॉम कॅप्टन, चौकार वसूल केला आहे तो गुरुदासने. चेंज होतो पेस, गतीवारी वर्तन. पण पंच पाहत हा चेंडू लेगस्टिकच्या खूपच बाहेर जातोय.
इथे मात्र मोहात टाकण्याचा प्रयत्न होता. चेंज ऑफ पेस करत असताना मात्र थोडंसं संभ्रमात टाकायचं होतं, सरप्राईज करत होतं फलंदाजाला, पण हातावर नियंत्रण ठेवू शकला नाही आहे. किती स्लो मोशनमध्ये तुम्हाला ड्रोन कॅमेरा पाहायला मिळतोय. हळूहळू हळूहळू होतो पूर्णपणे 38 सर्कलच्या वरून मात्र पूर्णपणे जागा आपली बदलतोय आणि खूप चांगलं कव्हरेज तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केलं, शॉर्ट कव्हरला तिथे आहेत, चेंडूचे फेक करत तोपर्यंत एक चिकी सिंगल रामकृष्णाने कंप्लीट केलंय आणि रामकृष्ण येतोय स्टार्टिंग एंडला. विकी सांगतात मला धावसंख्या झाली, धावफरक 25 धावा. चांगली सुरुवात. नारोली संघ पहिल्या सामन्यामध्ये सरस ठरलाय. एका बलाढ्य संघाला फाईट करताना खिडकाळी संघाला, कारण आवर्जून उल्लेख केला जेव्हा त्याने इंटरव्ह्यू दिला होता, बाईट्स घेतले होते आम्ही त्या मुवमेंटला, अशा मुवमेंटला मात्र आवर्जून उल्लेख केला की समोर संघसुद्धा ताकदवान संघ आहे, तरीसुद्धा माझा नवख्या खेळूनचा संघ मात्र खूप चांगली फाईट देईल आणि पहिल्या सामन्यात मात्र कॉन्फिडन्स वाढला आहे नारोली संघाचा. रामकृष्ण बॅक टू द बॉलर, अप्रतिम फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण मात्र बॅकफुटला थांबले. खूप चांगला फटका अप्परकटच्या माध्यमातून एक्झिक्यूट केलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. वाटलं बॅक टू द बॉलरचे समोर क्षेत्र खाली होतं, स्ट्रेट टू द ग्राउंड. त्या मुवमेंटला खेळायचा प्रयत्न, लास्ट मुवमेंटला मात्र चेंडू पाहिलं ज्याप्रमाणे उचळी घेतोय वीरेंद्र सेवाग स्टाईल, अप्पर कट पाहायला मिळाला आणि चेंडूला वसूल केलं मात्र बॅकवर्ड पॉइंटवर सीमारेषा बाहेर चौकार. गुड शॉट फ्रॉम रामकृष्ण. हो, इथे मात्र मिस झाले पूर्णपणे, लाईन मिस करतायत, डबल माइंडेड झाले. पहिल्या सामन्यातला कॉन्फिडंट हवा तसा पाहायला मिळत नाहीये रामकृष्णामध्ये. थोडेसे भांबावत आहेत, डॉमिनेट करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये गोलंदाज करतायत. गोलंदाज या षटकात तुम्ही आता तेजस मात्रे, धावसंख्या अंकी जरी धावफल करते 29 धावा. चांगली सुरुवात. आता मात्र चेंडू बाहेर बोलवले, अजून बाहेर येतो तो चेंडू. पंचांकडे अपील केलं जाते वाईटसाठी, पण जागेवरच खेळायचा प्रयत्न होता रामकृष्णचा, कारण आउट स्विंग मात्र चेंडू फिंगर तुम्ही निश्चित पाहतायत, चेंडू बहुती मोल्ड करतात, पूर्णपणे रिस्ट पूर्णपणे फिरवतात आपल्या हाताचं आणि मग नंतर चेंडूची फेक करतात. मागाशीच म्हटलं होतं की मागच्या सामन्यात खूप चांगली गोलंदाजी केली होती या तेजसने, पण या षटकात आतापर्यंत 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा हवेमध्ये उठतोय चेंडू, गलीवरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय 2 क्षेत्राच्या चेंडूच्या मागे. चेंडू अडवेपर्यंत वेळ घेत आहेत आणि तोपर्यंत फलंदाज मात्र या मुवमेंटला 2 धावा खूप वेगाने पूर्ण करतायत. धावसंख्या दाफलकर अंकित झाली ती 31 धावा. पहिल्या सामन्यात आपण जेव्हा पाहिला, जेव्हा उचारगर संघ वसार संघासमोर फाईट करत होता, अवघ्या 57 धावा कुठल्या होत्या, पण 58 धावा करायला दिल्या नव्हत्या. ही सुद्धा ओळख या संघाची आहे या स्पर्धेमध्ये. पण तेव्हा वेळ बदलली, काळ बदलला, सामने बदलले, संघ बदलला आणि बघायचं अशा मुवमेंटला मात्र पहिली गोलंदाजी करावी लागते आणि लक्ष असेल की किती धावसंख्येमध्ये रोखणार उचारगर संघ तो नारोली संघाला, कारण पहिला असा संघ आहे त्याने मात्र 80च्या पलीकडे पहिल्या सामन्यात धावा कुठून काढल्या आणि धावांचा वेग सुद्धा वाढवला. थोडं फास्ट खेळायचं आहे. 2 षटकं पूर्ण होत आहेत, बरोबर 10 मिनिटं घेतली आहेत उसारगर संघाने, कारण 4 वाजून 15 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय आजच्या दिवसातल्या दुसऱ्या इनिंगमधला, दुसऱ्या सत्रामधला, पहिल्या सामन्याचा. दुसरं सत्र म्हणजे दुसरी फेरी ही पाहता सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि पहिला सामना नारोली विरुद्ध उसरगर. पहिली 2 षटकं खूप चांगली ठरली आहेत, लाभदायक ठरली आहेत ती नारोली संघाला, कारण पहिल्या षटकात 19 धावा, या षटकात 12 धावा, एकूण 2 षटकात 31 धावा खर्च केल्यात आतापर्यंत उसारगर संघाने, पण एकही सफलता मिळाली नाही अजून. येतोय संघाने स्टॅकिंग केला, चला गोलंदाजी मात्र गोलंदाज सज्ज व्हायचा आहे आणि ताबडतोब षटक टाकण्यासाठी सुरुवात करायची आहे. निकेत पाटील, पहिला चेंडू निकेतचा ओरपीच आहे, फसवा चेंडू, आउट स्विंग थोडंसं पाहायला मिळाला आणि पंच मात्र दाद देत आहेत फलंदाजाला. इट इज वाईड. 32 ऑन द बोर्ड. लेट स्विंग करतायत निकेत. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं आपल्यापासून थोडासा दूर जातोय. ओव्हर द विकेट, ओव्हर पिच, ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळतोय. आय क्षेत्ररक्षक डीप मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडूची फेक केली जाते. चेंडू फेक मात्र खूप सुंदर होते, पण तोपर्यंत फ्लेक्सिबल क्रिकेटर स्वतः संघनायक किती वेगाने बघा 2 धावा पूर्ण करतोय. परफेक्ट पर्सनॅलिटी फॉर क्रिकेटर, फ्लेक्झिबल आहेत, पूर्णपणे मोल्ड होतात, मग ती गोलंदाजी असो की फलंदाजी असो. लिडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका पाहायला मिळाली आहे गुरुदासकडनं. 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धाव फलकावर. फुटवर्क चांगल्या ऑनसाईडला चेंडूला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक काय डायरेक्ट येण्याचा प्रयत्न होता
पण अमितचा अंदाज चुकला आणि अशा मुवमेंटला मात्र 2 धावा खूप वेगाने दोन्ही फलंदाजांनी पण पूर्ण केल्या आहेत. चेंडूचा फेक करण्याची पद्धत थोडीशी चुकली, खूप लवकर चेंडू आपटला जमिनीवर. अशा मुवमेंटला घाई थोडीशी होत असते, अंदाज चुकत असतात. पण एक्स्ट्रा धाव हे तुम्हाला चित्र पाहायला मिळते की अजून एक धाव आलेली आहे. निळजेगावचे माजी सरपंच सन्माननीय सतीश पाटील साहेबांचं आगमन झालं आहे. विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. चेंडू ऑन साईडला शेताशी घेतात, डीप मधला झेल स्वीकारतायत फलंदाज बाद. पहिलं यश, पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला निकेतने आपल्या संघासाठी आणि 36 या धावसंख्येवर पहिलाच फलंदाज बाद होतोय, तो संघनायक गुरुदास. स्वर्गीय चंदूशेठ स्मृती चषक या क्रिकेट स्पर्धेचे आज ड्रॉ आहेत. खास करून आकाशचा फोन आला होता, त्याने सांगितलं ऑलरेडी की 5:30 वाजता या स्पर्धेचे ड्रॉ केले जातील. पुढची माहिती नंतर देईन. तर ड्रॉ मात्र आज केले जाणार आहे ते शिवसेना शाखा खोणी येथे बस स्टॉप जवळ. तर पूर्ण फी आणि ड्रेस कोड मात्र घेऊन जायचं आहे आपण. पूर्ण फी आपण घेऊन जायची आहे. ऑन साईडला चांगला फटका, पॅरलल स्ट्रोक, वाईडिश लॉंग ऑन, चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. थँक्यू. तर षटकाराने धावसंख्या उंचवडी घेते, फ्लाय होते आणि जाऊन विसरते ती 42 ऑन द बोर्ड. अटॅकिंग बॅटिंग फ्रॉम रामकृष्ण, कारण आघाडीचा फलंदाज स्वतः संघनायक त्याचा धारातीर्थी पडलाय, कोसळला आहे. अशा मुवमेंटला चांगला स्टँड देतो आपल्या संघासाठी तो रामकृष्ण. गुड बॅटिंग, गुड शो अँड गुड शॉट. बॅकफुटला गेले, गडीमध्ये खेळतायत, खूप चांगला फटका, रिस्टी वर्क पाहायला मिळते, मनगडी फटका, किती चमकदार फटकेबाजी पाहायला मिळते. चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या आपल्याला खूप वेग पकडते, 46 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. द विकेट, लोअर फुल्डर चेंडू होतो, ऑस्ट्रेलिया थोडासा बाहेर जो आतमध्ये येतोय, इन स्विंग होतोय. षटक तिसरं समाप्त होते. 3 षटकात धावसंख्या धावफलकावर 15.33च्या सरासरी 46 धावा धावफलकावर. तर पुन्हा एकदा आवर्जून उल्लेख करतो या गोष्टीचा. स्वर्गीय चंद्रशेठ स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा या वर्षात जी होणार आहे, या स्पर्धेचे ड्रॉ मात्र आज शिवसेना शाखा खोणी बस स्टॉप जवळ मात्र केले जाणार आहेत. तर ज्या ज्या संघाने या स्पर्धेमध्ये प्रवेश घेतला त्यांना मात्र विनंती करतो आपण वेळेवर जा. उर्वरित एंट्री फी आहे ती सुद्धा घेऊन जायची आणि आपले ड्रेस कोड सुद्धा तिथून आपण पिकअप करायचे आहेत. ही सूचना आली आहे खोणी संघाच्या संगणकाकडनं. नूर जगात साऱ्या पोचला, 50वं वर्ष नाव क्रिकेटवर हो कोरला. ताणानली धरणी नूर जगात साऱ्या पोचला, 50वं वर्ष नाव क्रिकेटवर हो कोरला. स्वाभिमानाचा अभिमानाचा सन मैदानी आला, सन मैदानी आला. निजे गावाचा मकर संक्रांत चषक सोहळा, निजे गावाचा मकर संक्रांत क्रिकेट सोहळा. चला जरा फास्ट खेळायचं आहे. आमची राज यांना विनंती करतो आपण सुद्धा लवकर बाहेर या, मैदानाच्या बाहेर या लवकर. ड्रिंक प्रोव्हायडर राज, तर फास्ट खेळायचं आहे. आजचा दिवस या स्पर्धेचा उद्घाटन दिवस होता, पहिला दिवस होता, त्यामुळे स्पर्धा थोडा उशिराने सुरुवात झाली. बरोबर 9:45 पहिला चेंडू पडला आहे. पण आज मात्र उद्या मात्र हे सामने मात्र वेळेवर सुरू होतील. पहिला चेंडू बरोबर 9:39 पडला. उद्या मात्र 8:30 वाजता रिपोर्ट करायचं आहे. बिफोर 8:45 सामना सुरू होईल याची मात्र नोंद घ्यायची आहे.
तर उद्या सामने अशा प्रकारे असतील. पहिला सामना असेल तो फडकेवाडा विरुद्ध नांदिवली, त्यानंतर कोळे विरुद्ध वाडेघर, भाल विरुद्ध आयरे, आगासने विरुद्ध उंबारली, देसाई काकांचा संघ वर्सेस खंबलपाडा अशी फाईट तुम्हाला पाहायला मिळेल उद्या 12 संघांमध्ये. त्यानंतर अजून एक सामना असेल तो जुनी डोंबिवली विरुद्ध नागाव. अशी एकूण 12 संघ येतात उद्याच्या दिवसामध्ये. तर संघनायक येतात गोलंदाजी करण्यासाठी विशाल म्हात्रे. ऑलरेडी मैदानावर 17 मिनिटं झालेली आहेत. 3 षटकांसाठी फास्ट खेळायचं आहे. सामोरं जाईल स्ट्रायकिंग केला फलंदाज सौरभ. राऊंड विकेट. गतीमध्ये परिवर्तन होतं. चांगला फटका ऑन साइडला जबरदस्त स्लॉक स्वीप केलाय मिड विकेट झोनला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. प्रथम पारितोषिक स्पर्धेचं 2 लाख रुपये, 2,22,222 आणि आकर्षक भव्य दिव्य मकर संक्रांत चषक. स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे ते 1,11,111 आणि आकर्षक भव्य दिव्य मकर संक्रांत चषक. राऊंड विकेट विशाल. फुल टॉस आहे. ऑन साइडला प्लेस केलाय. क्षेत्राच्या काय डीप मध्ये स्क्वेअर लेगला. चेंडू फेक थोडीशी खराब. बॅकअप चांगला होत आहे. मेल ती फक्त एकच धाव. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाला पारितोषिक समान आहे ते रोख रुपये 55,555 आणि आकर्षक भव्य दिव्य मकर संक्रांत चषक. उत्कृष्ट फलंदाजासाठी मात्र यावर्षी तुम्हाला पाहायला मिळते की मोटर बाईक आहे आणि उत्कृष्ट गोलंदाज हे थोडंसं सरप्राईज आहे. शेवटच्या दिवशी तुम्हाला हे चित्र स्पष्ट होईल की बेस्ट बॉलरला मात्र काय पारितोषिक आहे. हा चेंडू मात्र स्विंग होतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि तोपर्यंत मात्र एक चिकी सिंगल कंप्लीट केले फलंदाजाने. तर बेस्ट बॉलरसाठी मात्र सरप्राईज असेल. शेवटच्या दिवसात तुम्हाला ही चित्र स्पष्ट होईल की मात्र बेस्ट बॉलरसाठी अवॉर्ड काय आहे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी सूज आहेत आणि मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी मात्र टॅक्सन रेडिगो ही कार आहे. चेंज ऑफ द पेस. गती परिवर्तन होतं. चेंडू सुद्धा पिकअप केलाय. चांगला फटका क्षेत्राच्या काय डीप मध्ये बीट करून त्याच्या डोक्यावर ना चेंडू फ्लाय होतोय सीमारेषे बाहेर षटकार. मालिका वीर या स्पर्धेत स्वर्गीय मोतीराम बाळू पाटील यांच्या स्मरणार्थ पूजा गजानन पाटीलच्या मात्र नगरसेविका आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या. तसेच श्री श्रीधर मोतीराम पाटील यांच्याकडनं मालिकेसाठी टॅक्सन रेडिगो कार आहे आणि त्याचबरोबर स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजासाठी मध्ये जी बाईक तुम्ही पाहतात त्यामध्ये स्वर्गीय रेणुका भगवान पाटील यांच्या स्मरणार्थ श्री भगवान पांडुरंग पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला ही बाईक लाभलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर पिच ऑन साइडला चांगला फटका क्षेत्राच्या काय डीप मध्ये आणि झेल आणि फलंदाज बाद. आता मात्र यशस्वी होतात विशाल आणि अजून एक धक्का देतात मैदानावर नारोली संघाला. फलंदाज बाद. दोन फलंदाज निश्चितच बाद झालेत पण प्रत्येकाने आपली कामगिरी चोख बजावली असं मी म्हणेन. संघनायक बाद झाला. संघाने मात्र आउटस्टँडिंग बॅटिंग केली. चांगला स्टार्ट दिला. 9 चेंडूत 28 धावा त्याने कुठल्या. त्यानंतर आपले फलंदाज आपण पाहतो तिसऱ्या क्रमांकावर सौरभ आले. 4 चेंडू सामना केला. 2 उत्तुंग षटकार आणि 13 धावा त्याने मात्र कुठल्या. त्यामुळे प्रत्येक फलंदाज येऊन मात्र आपला 100% कॉन्ट्रीब्युशन देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. सगळ्यात महत्त्वाची बाजू काय आहे तर नारोली संघाचा आघाडीचा फलंदाज ज्याने पहिल्या सामन्यात तब्बल 49 धावा कुठल्या तो मैदानावर आहे. बॅक टू द बॉलर. समोर खेळलेत. मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवलंय. समोर घेण्यासाठी भाग पडलं आणि शेवटचा चेंडू जातो तो निर्धाव या षटकातला. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. 15.00 त्या सरासरीने 60 धावा कुठल्या आहेत आतापर्यंत नारोली या संघाने. नारोली संघाचं उद्दिष्ट एवढंच राहिलं की पहिल्या सामन्यात तब्बल विवादात सेवा स्पर्धेला सुरुवात झाली. अपेक्षा सुद्धा केली नव्हती की मैदानात मात्र या 80 धावा पाहायला मिळतील आणि सर्व प्रेक्षकांचं एंटरटेन केलं. पहिल्या सामन्यामध्ये आमच्या लाडक्या पाहुण्यांना खास करून आपण जे पाहुणे पाहिले जे मान्यवर पाहिले त्यांना मात्र एंटरटेन केलं आणि पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 81 धावा या नारोली संघानेच कुठल्या होत्या. त्यामुळे त्या संघाचा आत्मविश्वास मात्र 7व्या आसमानावर असं मी म्हणेन आणि खूप चांगली फलंदाजी करतात. या सामन्यात सुद्धा मात्र भरीव कामगिरी 15च्या स्ट्राईक रन रेटने विवादात बॅटिंग केली आहे मैदानावर आणि तब्बल 4 षटकात या 15च्या रन रेटने मात्र धावा कुठल्यात ते 60. निर्णायक षटक सोपवले संघनायकाने तेजस हातामध्ये. पहिल्या सामन्यात सुद्धा 2 षटकं हाताळली होती
आणि मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं होतं. पण बघायचं तेजस मात्र या मुवमेंटला मात्र कशी गोलंदाजी करणार आहे, कशा प्रकारे तो रामकृष्ण आणि आल्या नवीन फलंदाज संदेशला हा सामोरं जाणार. आतापर्यंत जी आपण 15ची सरासरी पाहिली आहे प्रति षटकामागे, ती मात्र विकी आता मी म्हणेन की वाढवण्याचा प्रयत्न असेल. 15 ते 18च्या दरम्यान जाण्याचा प्रयत्न असेल. आणि मग मनीषी म्हणेन की मात्र स्लॉगर षटक आहे, डेथवर षटक आहे, अशा मुवमेंटला मात्र धावा येणं गरजेचं आहे नारोली संघासाठी. स्टार्किंग एला फलंदाज येतात ते संदेश सामोर जाईल. तो स्टार्किंग गोलंदाजी मार्गावर निर्णायक षटक घेऊन येतो तो तेजस म्हात्रे. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू तेजसचा समोर खेळलेत, चांगला फटका, चेंडू बरोबर बाउंड्रीच्या 2 इंच आतमध्ये पडतोय, सीमारेषे बाहेर, षटकार. दोन फलंदाज चौकार आणि 2 फलंदाज षटकाराने खातं उघडत आहेत. थँक्यू विकी, मला माहिती देतोय. गुरुदासने मात्र चौकाने खातं उघडलं, रामकृष्ण चौकाने खातं उघडलं. एक डॉट गेला होता पण चौकाने निश्चित खातं उघडलं असं मी म्हणेन. हो, गुड बॉलिंग. ओव्हर पिच होतं, मिसफील्ड, बीट झाले बॅट्समन, बीट झाले कीपर, बाईटचा इशारा, चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. दोन चेंडू 2 मोठ्या धावा येत आहेत. 10 धावा धावसंख्या दाखल या षटकात. चेंडू हवेमध्ये आहे, लाजवाब फटका, इम्प्रोव्हायझेशन. जिथे गाडी आहे तिथे मात्र चेंडू बरोबर येतोय, सीमारेषे बाहेर, दमदार फटका, षटकार. थँक्यू. संदेशने जणू काही संदेशच दिलाय समोरच्या संघाला की संघ कुठलाही असो, आम्ही आमचं आक्रमण चालूच ठेवणार. वेगवान फटकेबाजी, वेगवान धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न. कारण मगाशी म्हटलं विकी आपण म्हटलं होतं की जेव्हा पहिल्याच सामन्यामध्ये तब्बल 80च्या पलीकडे धावा कुठल्यात, या संघाचा आत्मविश्वास 7व्या आसमानावर आहे. आणि तो फलंदाज, तो संघ अजूनही फाईट करतोय आणि मोठी धावसंख्या, कारण मोठा संघ त्यांच्या समोर आहे. पहिल्या सामन्यात सुद्धा आपण पाहिलं खिडकाळीसारखा बलाढ्य संघ समोर होता. अशा मुवमेंटला तुम्ही पाहिलं की 80च्या पेक्षा पलीकडे धावा त्यांनी कुठल्या, आणि आता सुद्धा तेवढाच बलाढ्य संघ समोर आहे. आणि आता सुद्धा प्रयत्न तोच असेल की 80च्या पलीकडे धावा कुटाव्या. धावसंख्या धावफलकावर 76, 76 धावा धावफलकावर. संदेशच्या बॅटमॅन खूप चांगला संदेश, वेगवान फलंदाजी, फास्ट खेळा, वेळ घेऊ नका. विशाल सातत्याने सूचना येतात. ऑलरेडी 20 मिनिटं झालेली आहेत, 25 मिनिटं झाली तसं मी म्हणेन. चेंडू हवेमध्ये बराच वेळ आहे, क्षेत्ररक्षक येतात दूरवरनं, मिड विकेटला झेल स्वीकारण्याचा प्रयत्न आणि सुजित मात्र फलंदाज बाद. मागच्या 2 मोठ्या फटक्यांचं उत्तर मात्र आता दिलंय ते तेजसने आणि फलंदाज बाद होते. चांगला झेल स्वीकारला गेला डीपमध्ये बिंदासने. आणि तिसरा धक्का लागलाय तो नारोली संघात शेवटच्या टप्प्यामध्ये, कारण गरज आहे आता मात्र मोठ्या फटक्यांची. अशा मुवमेंट मात्र विकेट जरी गेले तरी काय मात्र फरक पडत नाही अशा मुवमेंटला, पण मात्र चांगली फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळते. तर पडले संघाचे संघनायक आणि दहिसर संघाचे संघनायक ताबडतोब रिपोर्ट करायचा आहे टॉससाठी. ओव्हर पिच आहे, जस्ट स्टँड अँड डिलिव्हर, हाय व्होल्टेज शॉट, चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. राजा शिवाजी माझा, राजा शिवाजी माझा, बसलाय घोड्यावर, बसलाय घोड्यावर. हाय व्होल्टेज या करण्यासाठी म्हटलं की फटक्यामध्ये एवढी ताकद होती, आक्रमकता होती, जरी कोणी हात घालायचा प्रयत्न केला तरी मात्र खूप झिणझिण आल्या असत्या हाताला. एवढा मोठा फटका होता तो फलंदाज रामकृष्णचा. पुन्हा 80+, 80 पेक्षा पलीकडे धावा कुठल्या आहेत या नारोली संघाने. धावसंख्या 82 इन द लास्ट ओव्हर. हा चेंडू हुक केलाय, इम्प्रोव्हायझेशन, जबरदस्त फटका, आउट ऑफ द पार्क, चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. गुड शॉट.
तर पडले संघाचे संघनायक आणि दहिसर संघाचे संघनायक लवकरात लवकर रिपोर्ट करा. तोपर्यंत आपण मान्यवरांचा सन्मान करूया व्यासपीठावर. सन्मान्य सतीशजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे व्यासपीठावर. पडलेगावचे कैलास म्हात्रे उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करायचा आहे. पडलेगावचे कैलास म्हात्रे यांचा सन्मान केला जाईल सतीश पाटील यांच्या शुभ हस्ते. आदर्श इलेव्हन पडले आणि दहिसर संघ प्लीज रिपोर्ट करायचं आहे. स्वप्नील आलेले आहेत, तर महेंद्र यांना विनंती करतो, महेंद्र भोईर आपण सुद्धा यायचं आहे. दहिसर संघाचे संघनायक. क्षेत्रक्षण लगेच सजवून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. अजून एक सामना आम्हाला कव्हर करायचा आहे, त्यामुळे प्लीज आम्हाला कॉपरेट करा. यानंतर विनंती करेन मी पुन्हा एकदा सतीश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते उसरगरचे रवी ठाकूर उपस्थित आहेत, यांचा पण सन्मान करायचा आहे. नेहमीच खूप चांगला सपोर्ट असतो उसरगर संघाला रवी ठाकूर यांचा. त्यानंतर उसरगरचे भरत संते साहेब सुद्धा उपस्थित आहेत, आपण सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा या व्यासपीठावर. भरत संते यांचा सन्मान केला जाईल व्यासपीठावर सतीश पाटील यांच्या शुभ हस्ते. चला ओपनिंग बॅट्समन पाठवायचे आहेत. विशाल, त्यानंतर व्यासपीठावर सन्मान्य भरतजी संते यांचा सन्मान केला जातोय. यानंतर मी विनंती करेन नारिवलीचे अरुण गोरपेकर साहेब आपण सुद्धा या. सतीश पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही अरुण गोरपेकर यांचा सुद्धा शुभ सन्मान करत आहोत. संजय गायकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. आदर्श इलेव्हन पडले वर्सेस महेंद्र भोईर याचा दहिसर संघ, आणि नाणेफेकीचा कौल केला जाईल मुख्य व्यासपीठावर. नाणेफेकीचा रिझल्ट येईल आपल्याकडे, पण तोपर्यंत आपण वळूया मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू होतोय लक्ष गाठाच्या मैदानावर. ते 89 धावांचं, आणि बघायचं त्याचा पाठला कशा प्रकारे केला जाईल. तिथे मग एका बाजूने गुरुदास सज्ज आहे, एका बाजूने विशाल, दोन्ही कॅप्टन सज्ज एकमेकांसमोर. सामना सुरू होतोय. या आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये करण काळे यांच्याकडे. थँक्यू सो मच. तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. इथे चेंडू हवेमध्ये आहे, जजमेंट चुकलं, झेल जमिनीला दान होतो. एकटपा घेत असताना जिल्हा उचलून फेक केली जाईल, तोपर्यंत या दोन धाबा दुहेरी धावासंख्येच्या मदतीनं इथे धावासंख्येचा श्रीगणेश होतोय. फलंदाज विशाल माद्रेच्या बॅटमधून या दोन धाबा येत आहेत. तर धावसंख्येचं लक्ष आहे 89 धावसंख्येचं लक्ष आपल्याला समोर आहे उसरगर संघाच्या. जसे उसरगर नक्कीच आपण बघितलं असेल, किंग ट्रॉफी खूप दर्जेदार स्पर्धा नक्कीच पार पडली उसरगरच्या किंग मैदानावरती. दोन धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ते गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना गुरुदास पाहायला मिळतात कॉमेंट्री बॉक्स एंडकडून. माझा शेवटचा टर्न आहे. सुवर्ण महोत्सव पाहायला मिळतोय. मकर संक्रांत चषक 2019 हे पर्व नक्कीच या स्पर्धेचा घटक मला या ठिकाणी आयोजकांनी बनवला. आडवा बॅट नाही, इथे चेंडू चालला ऑन साईडला. मिड विकेटचा क्षेत्रक्षेप वेगाने तो एकाच हाताने तिथे कॅदर करण्याचा प्रयत्न केला होता, तिथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळते. स्वतःवर कॉन्फिडन्स होता एकाच हाताने, तिथे मात्र आपण बघू शकाल कॅदर करण्याचा प्रयत्न अडवण्यात नक्कीच यश संपादन केलं या क्षेत्ररक्षकानं. परंतु पुन्हा एकदा उचलून फेक केली जाईल, तोपर्यंत पुन्हा एकदा दोन धावा दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 4 आकड्यावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे डीपमध्ये लॉंगन, आणि त्याचबरोबर मिड विकेटच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलच्या बाहेर. गुरुदास ओव्हर द विकेटने इथे बघू शकाल सरळ बॅटने लॉफ्ट केला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत वाडिश लॉंगनला, तिथे स्वतःला स्ट्रेच करत असताना चेंडू मात्र सरळ जातो अजिंक्य स्टँड मध्ये. विकेट 6. इथे या षटकार येतो आपण बघू शकाल क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. नक्कीच 52 52वा षटकार येतोय आमचे अपडेटर. नक्कीच आपण बघताय WTCचे केतन पाटील सांगत असताना षटकार विशाल म्हात्रेच्या बॅटमध्ये येतोय. धावसंख्या फ्लावत असताना VCC उसरगर संघाची 10 धावा.
इथे बघू शकाल स्टँड अँड डिलिव्हर चेंडू सरळ स्क्वेअर ऑफ दी विकेट. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहू. विकेट 6. अजून एक षटकार आपला लागोपाठचा फलंदाज विशाल म्हात्रेच्या बॅटमधून. करतोय कारण एवढ्या मोठ्या स्पर्धेचा नक्कीच समालोचनाच्या माध्यमातून मला घटक बनवलं. विनोदजी पाटील मानफ्रॉम भोपर, त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून इकडे संधी मिळाली. अजय दादा, अजय पाटील असतील आणि संपूर्ण जनुमान क्रिकेट मंडळ निलजे की खूप या ठिकाणी समालोचन करण्यास प्रेम. स्कोरर्स त्याचबरोबर समालोचक असे प्रसादजी परब, त्याचबरोबर कुणालजी जाते, संपूर्ण हे मंडळ निलजे पाहायला मिळते. सरळ बॅटने यावेळेला अजून एक लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतो विशालच्या बॅट मधून. गगनभेदी, गगनचुंबी आणि नयनरम्य फटका षटकार. लागोपाठ 3 षटकार धावसंख्या फ्लावत असताना 22 रन्स 22 या आकड्यावरती गरज आहे. 89चं टार्गेट आहे आणि त्या लक्ष्याचा पाठला करत असताना काय सुरुवात करतोय विशाल म्हात्रे यावेळेला. इज ऑन फायर नाव. गुरुदास पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. इथे बघू शकाल चेंज ऑफ पेस होता. लेंथ पिकअप केली ऑफ साइडला यावेळेला लॉंग ऑफ झोन क्लिअर करत असताना अजून एक षटकार. लागोपाठचा हा 4था षटकार फलंदाज विशाल म्हात्रेच्या बॅटमधून. जे गायकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते एक कॅश प्राइज आणि त्याचबरोबर टी शर्ट आहे या प्रेक्षकाला देण्यात येईल. एकाच हाताने नक्कीच सीमारेषेच्या बाहेर आयवा कॅच आपल्याला स्वीकारत असताना प्रेक्षक नक्कीच स्वर्गीय भालचंद्रजी दिनकर पाटील यांच्या स्मरणार्थ हरिराम पाटील यांच्याकडून कॅश प्राइज आहे 200 रुपयाचा. जाऊया मैदानावरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक कोळेगाव यांकडून ओव्हर द विकेटने रामकृष्ण. इथे सरळ बॅटनी बॉलच बॅक टू ड्रॉ पाहायला मिळतो. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक वेगाने येते. ते थोडंसं फंबल पाहायला मिळतं. लॉंगॉनच्या दरम्यान लॉंगॉफला जे क्षेत्ररक्षक होते वेगाने आले होते आणि तदनंतर पाहायला फेकी करतात उचलून चेंडूला. तोपर्यंत या दोन धाबा फलंदाज इंदास पाटीलच्या माध्यमातून हे धाव येते. स्पीडअप करायचंय, थोडं फास्ट केलायचंय. धावसंख्या 3-0. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये यावेळेला की जावं लागेल. अंपायरला कॉल केला. इथे गोलंदाज आपण बघतोय रामकृष्ण शैलीवरती आक्षेप घेतला जातोय. हे पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. 89 धावसंख्येचा पाठला करत असताना आतापर्यंत आपण बघू शकाल तर 7 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा लगावल्यात 30. विशाल म्हात्रे आणि त्याचबरोबर बिंदास पाटील ही जोडी यावेळेला मैदानावरती खेळत आहे. तब्बल विशाल म्हात्रेच्या बॅटमधून 4 षटकार 2 दुहेरी धावा आणि एकंदरीत 28 धावसंख्येवरती हा व्यक्ती खेळतोय. नॉन स्ट्रायकिंगला आणि स्ट्रायकिंगला आपला बिंदास पाटील आहे. रामकृष्ण ओव्हर द विकेटने. इथे बघू शकाल सरळ बॅटने बॅट मधला स्वीट साऊंड टक आणि चेंडूवर लागली 7 धावांची मोहर. विकेट 6. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा नाही काही आरतीची नाही. आवाज देखील होता हे दुटणेचेच आहेत सुप्रसिद्ध गायक परमेश माळी यांचा. धावसंख्या जाऊन पोहोचली या षटकारानिशी 36 या आकड्यावरती.
चला फास्ट केल्याचं पुन्हा एकदा विनंती करतोय, अन्यथा ऑफिशियल्स कोणत्याही क्षणाला आपल्याला पेनल्टी या ठिकाणी देतील. ही सूचना आहे नारिवली संघाला. तर वेळेचं भान राखा मित्रांनो, वेळ आपल्यासाठी नक्कीच थांबत नाहीये, घडल्याचे काटे आपल्यासाठी थांबत नाहीये, आपण देखील का या ठिकाणी थांबायचं. रामकृष्ण आखूटप्पाचा चेंडू होता, चेंज ऑफ पेस बघायला मिळाला. इथे टप्पा पडल्यानंतर हळूवार पद्धतीने आखूटप्पाचा चेंडू हाताळला जातोय. थोडीशी उचली नक्कीच घेतली होती चेंडूने, परंतु थोडासा गती कमी केलेला हा चेंडू पाहायला मिळाला आणि इथे या फलंदाजाला संभ्रमात पाडतोय हा चेंडू आणि धावसंख्या स्थगित आहे धावफलकावरती. 36 धावा धावफलकावरती. खूप चांगली बॅटिंग आम्हाला पाहायला मिळते. फलंदाज बिंदास देखील विशालच्या पावलावर पाऊल ठेवून फलंदाजी करतोय. रामकृष्ण बघू शकाल सरळ बॅटने लंगोन झोन क्लिअर करत असताना भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँडच्या दिशेने हा चेंडू फ्लावतोय. षटकार. इथे आपण बघू शकाल काय फलंदाजी करतोय. षटकार. धावसंख्या फ्लावते 42 रन्स. 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विशाल मात्रे आणि त्याचबरोबर बिंदास पाटील ही जोडी 89चं टार्गेट असताना आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत पार्टनरशिप बिल्डअप केली आहे 42 रन्सची. इथे पुन्हा एकदा मी सूचना करतोय, वारंवार आयोजकांची सूचना येते आम्हाला, आपण थोडं फास्ट केला, वेळेचं भान राखा मित्रांनो. राऊंड द विकेटने या ठिकाणी सुद्धा लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सचिन रमेश तेंडुलकर यांच्या स्टँडच्या वरतून चेंडू सरळ फ्लावतोय. हिट आउट ऑफ द पार्क. विकेट 6. जिंकायचं म्हटलं की योग्य त्या वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढावा लागतो. वेळ हुकली तर हुकुमाचे एकी देखील वाया जातात. इथे मात्र VCC उत्सर्गर संघाने हे 2 पत्ते बाहेर काढलेत. विशाल मात्रे आणि त्याचबरोबर बिंदास पाटील. 89चं टार्गेट असताना आतापर्यंत धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 48 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळते. तर 2 फलंदाजांच्या माध्यमातून हे दुसरं षटक सुरू आहे. आतापर्यंत 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 11 चेंडूमध्ये तब्बल आपण बघतोय. तर 48 धावांची पार्टनरशिप आपल्याला या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईक बिंदास पाटील. इथे बघू शकला अजून एक फटका हवाई मार्गाने. हवाई फायर. बिंदास पाटील ही झोन फार नाव. षटकार. इथे 2 पॉवर प्लेच्या षटकांची सांगता होती आणि नक्कीच धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात की आजच्या दिवसाचा विचार केला या स्पर्धेचा. तर 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये तब्बल सर्वोत्तम स्कोर पाहायला मिळतोय 54. 54 धावा धावफलकावरती. खूप चांगली बॅटिंग यावेळेला नक्कीच केली जाते. सो इथे विनंती करतोय पुन्हा एकदा गुरुदास त्याचबरोबर संपूर्ण नारिवली संघाला त्याचबरोबर विशाल मात्रे देखील आपण देखील वेळेचं भान राखा. इथे धावसंख्या झाली आहे 54. 54 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस. अजूनही गरज आहे येणारे 18 चेंडू 35 धावेची. नक्कीच या दरम्यान कॅश प्राइज देखील आलाय किसनजी गोरपेकर या मान्यवरांकडून. जर हा सामना नारिवली संघ विजय होतो या सामन्यामध्ये तर 21,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. कॅश प्राइज आपण बघू शकाल 21,000 रुपयाचं आहे या सामन्यामध्ये विजयासाठी किसनजी गोरपेकर या मान्यवरांकडून. चला फास्ट खेळायचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय सागर. तर स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळतोय विशाल मात्रे. हे 2 नावं आपल्याला पाहायला मिळतात मैदानावरती. विशाल मात्रे आणि त्याचबरोबर बिंदास पाटील काय फलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने पहिला चेंडू सरळ बॅटने समोर क्षेत्ररक्षक आहे. फ्लायटे स्ट्रोक होता. इथे मात्र एलिव्हेशन मिळालं नाहीये. झिल्ड स्वीकारत असताना संघनायक नारिवली संघाचे गुरुदास इथे हा पहिला ब्रेक तो मिळून देतोय. गोलंदाज आपण बघतोय सागर. इन ॲट नंबर फर्स्ट डाऊन. विशाल मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. इथे पहिला धक्का बसतोय आपण बघू शकाल. तर 54 या धावसंख्येवरती हा पहिल्याकडे बाद होतोय. विशाल मात्रेला माघारी परतावं लागतंय. नॅट नंबर 3 तेजस मात्रे येत आहेत यावेळेला आपण बघू शकाल. तर नॉन स्ट्रायकिंग इनला
इथून अजून गरज आहे 35 धावसंख्येची. 17 चेंडू 35 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून आपल्याला गोलंदाजी केली जाते आणि षटक क्रमांक 3 आपल्याला सागर पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतोय. षटकातील पुढे चेंडू लेफ्ट आर्म राऊंड दी विकेटने स्ट्रायकिंगला बिंदास मात्रे आडव्या बॅटने चेंडू चालला अलॉंग द कार्पेट. मिड विकेटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगले क्षेत्ररक्षण. फेकी देखील तितकीच दर्जेदार पाहायला मिळते. ॲक्युरेट फेकी ऑन दी स्टंप आणि इथे टाळा पाहायला मिळतात. अजिंक्य रहाणे स्टँड मधून हे सिंगल फक्त धावफलकावरती ऍड होईल. धावफलक पुढे जात असताना 55 रन्स. नारिवली संघाचे समर्थक आपल्याला पाहायला मिळतात. अजिंक्य रहाणे स्टँड मध्ये आहेत. खूप चांगले सपोर्ट यावेळेला करत असताना नारिवली संघाला कारण 89 धावा नक्कीच लगावल्यात. टार्गेट आहे आतापर्यंत तिसरं षटक प्रगतीपथावर फलंदाजी करणाऱ्या उत्सर्ग संघाची धावसंख्या 55. हीच कुणालजी जाते सरांनी म्हटलं की कोणताही टार्गेट कोणतेही लक्ष आपल्याला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये आणि इथे देखील तशीच फलंदाजी होत असताना एवढा मोठा धावांचा डोंगर उभारल्यानंतर दर्जेदार फलंदाजी इनसाइड आउटच्या माध्यमातून फुरलेनचा चेंडू होता लॉफ्टेड डाव पाहायला मिळतोय. वाडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण. फेकी देखील तितकीच दर्जेदार करतोय क्षेत्ररक्षक. तोपर्यंत फक्त सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलक पुढे जात असताना 56 रन 56 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकामध्ये आपण बघू शकाल तर आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत सागर या गोलंदाजांना आणि 2 षटकांचा अपवाद वगळता इथे मात्र दर्जेदार गोलंदाजी केली जाते सागरच्या माध्यमातून. इथे बघू शकाल खूप चांगला स्ट्रोक आहे. समोर क्षेत्ररक्षक येतो एकाच हाताने तिथे मात्र कॅच घेण्याचा प्रयत्न केला. कॅच ड्रॉप होते त्यानंतर फेकी बघू शकाल आपण स्ट्रायकिंगला करतोय. इथे मात्र आयुष्यमान भवाचा शुभ आशीर्वाद या मॅच मध्ये फलंदाज बिंदास पाटीलला आणि चुकीचं रूपांतर आपल्याला पाहायला मिळतं. दुहेरी धावेमध्ये धावसंख्या पुढे जाऊन पोहोचले 58 धावा. होडीला पडलेले एक छिद्र पूर्णपणे होडी बुडवू शकते. इथे मात्र कॅच ड्रॉप केलाय. इथे सामना संपू शकेल का? बिंदास पाटील हा फलंदाज दुहेरी धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला 58 या आकड्यावरती आणि दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सागरच्या माध्यमातून. इथे क्षेत्ररक्षणाची साथ थोडीशी का होईना या सागर लाभत नाही. थोडासा नाराज असेल इथे क्षेत्ररक्षणाचं जाळं आपण बघू शकाल तर परिवर्तन पाहायला मिळते. ऑन साइडला आपण बघू शकाल शॉर्ट फाईन लेग त्यानंतर डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंगन आहे. ऑफ साइडला डीप मध्ये वानिश लॉंग ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. यावेळेला सरळ बॅटने मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये लॉंगनला वेगाने येत आहेत गुरुदास. तिथे चुकी नसेल. हाताचा पिसारा फुलून झेल स्वीकारला जातो आणि हा जल्लोष यावेळेला पाहायला मिळतो. विकेटची किंमत माहित होती नारिवली संघाला आणि इथे मात्र इन ॲट नंबर सेकंड डाऊन बिंदास पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. रूपाची खान दिसती छान लागत छान नजरेचा वान तीन कमान मारिती चक्रा तुझा नकरा इकडून तिकडं मारिती चक्रा चक्रा नकरा 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 चक्रा शांत त्याकडेचे 2 फलंदाज बाद होतात. 7 चेंडूमध्ये 28 धावेचं योगदान. विशाल मात्रे तो बाद झाला. त्यानंतर बिंदास पाटीलला देखील तंबूच्या आसऱ्याला यावं लागतं. 9 चेंडू फेस करत असताना 29 धावेचं वैयक्तिक योगदान दिलं या फलंदाजानं. त्यानंतर तेजस मात्रे आणि त्याचबरोबर इन ॲट नंबर 4 अमित पाटील येत आहेत. यावेळेला आपण बघू शकाल तर नॉन स्ट्रायकिंगला काय गोलंदाजी करतोय. टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच असं षटक हाताळत असताना सागर यावेळेला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. 2 मोठे धक्के आणि त्याचबरोबर फक्त धावा गरजल्यात 4. सागर गोलंदाजी मार्कवर. यावेळेला बघू शकाल इनसाइड आउटचा फटका. टायमिंग मिळत नाही तेवढं आपण बघू शकाल. डिफेक्ट कव्हरच्या दरम्यान एक टप्पा घेत असताना क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. गॅदर करून फेकी केली जाईल स्ट्रायकिंग इनला. तोपर्यंत आपण बघू शकाल या 2 धावा दुहेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 60 रन्स. थिंग्स ब्रेकर यावेळेला नक्कीच मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच जलप्रशासन केलं जाईल. सो वेळेचं भान राखा मित्रांनो. वेळ सर्वांना मिळते आयुष्य बदलण्यासाठी परंतु आयुष्य पुन्हा मिळत नाही वेळ बदलण्यासाठी. इथे वेळेचं भान राखा. पटाप नक्कीच लवकरात लवकर इथे आपण खेळ करा. 89चं टार्गेट आहे. आतापर्यंत धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात VCC उत्सर्ग संघाची 60 धावा. घेऊया छोटासा ब्रेक. जाऊया डीजे मास्टरकडे. ऐकूया एक सुमधूर संगीत. नानली धरणी नूर जगात साऱ्या पोचला 50व वर्ष नाव क्रिकेटवर हो कोरला. ताणानली धरणी नूर जगात साऱ्या पोचला 50व वर्ष नाव क्रिकेटवर हो कोरला. स्वाभिमानाचा अभिमानाचा सन मैदानी आला सन मैदानी आला निज गावाचा चषक. सुमधुर अप्रतिम संगीत टायटल सॉन्ग शीर्षक गीत
स्पर्धेचा. चला स्पीडअप करायचं, अजून गरज आहे येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजेच 29 धावेची. 12 चेंडू 29 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला गोलंदाज सज्ज होतोय. कोळेगाव कडून नक्कीच गोलंदाजी केली जाईल आणि स्टार्टिंगला फलंदाज आहे अमित पाटील. 12 चेंडू 29 धावा. जीवनातील कठीण प्रसंग किंवा अडचणी हे आपलं नुकसान करण्यासाठी नसतात, तर आपल्या अंतर्गत असलेली शक्ती व सामर्थ्यांना उत्तेजित करून यश प्राप्त करण्यासाठी असतात. इथे मात्र कोणता संघ विजयाचं स्वप्न दोन्ही संघांनी बघितल्या, कोणता संघ मात्र हे विजयाचं स्वप्न गाठू शकेल. आडवा बॅटने ओव्हर टू बॉल रेट. चेंडू चालू झाला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आपण बघू शकाल फुटवर्क मध्ये चेंडूला ढकलून दिलं समोर. गोलंदाज स्वतः जात आहे चेंडूवरती. क्षेत्ररक्षक किती वेगाने आला लॉंगन वरून आपण बघितलं. यावेळेला नक्की अक्षरशः पॉवर प्ले मध्ये नक्कीच शॉट मिड विकेटच्या दरम्यान लॉंगन वरून क्षेत्ररक्षक आला होता. 2 धावा दुहेरी धावेच्या मैदान धावफलक जाऊन पोहोचलंय 62 या आकड्यावरती. अमित पाटील आणि त्याचबरोबर तेजस मात्र आपल्याला पाहायला मिळतात. अगोदरच्या 2 फलंदाजांनी दर्जेदार फलंदाजी केली. 89चं टार्गेट असताना स्वप्नवत सुरुवात फ्लाइंग स्टार्ट ड्रीम स्टार्ट करून दिला. इथे मात्र पायार असल्यानंतर कळस चढवावा लागेल. विजयाचं स्वप्न काढायचं असेल त्या 2 फलंदाजांना. चेंडू सरळ चालला पार्लर स्ट्रोक पाहायला मिळतोय. किती वेगाने यावेळेला बॅटवर मिळून करत असताना लॉफ्ट केला चेंडूला. काऊ कॉर्नरच्या दरम्यान एक टपक येत असताना चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. इथे धावसंख्या धावफलकावरती 66 धावा. गोलंदाज बघतोय संदेश षटक सुरू आहे. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, 1 चौकार 1 दुहेरी धाव. स्ट्रायकिंग अमित आहे. चांगलं कॉन्टेस्ट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. डीप मध्ये यावेळेला ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक. फुलरलेनचा चेंडू आहे. दिशा देत असताना शॉट बॅकवर्ड पेरला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. तिथे जेल ड्रॉप केला जातोय. कॅच ड्रॉप केली आणि नंतर आपण बघू शकाल ही फक्त सिंगल. टाळ्या नक्कीच येतात. एफर्ट मात्र आपण बघू शकाल किती चांगला केला होता. या क्षेत्ररक्षकांना वेगाने आले. त्यानंतर शेवटच्या क्षणाला बरोबर पोहोचले देखील होते. झेलमध्ये फिनिश करायचं होतं, परंतु हाताला नक्कीच ब्रश होऊन चेंडू झेल नक्कीच जमिनीला दान होतोय आणि सिंगल धावफलकावरती आडवेल. धावसंख्या पुढे जात असताना 67 धावा. अजून गरज आहे ना रे 9 चेंडू 22 धावेची. आमचे विकी पाटील गुणसंख्या लेखक आम्हाला सांगत असताना वरती विकेटने संदेश. इथे बघू शकाल ओव्हर टू बॉल. पुन्हा एकदा चेंडू चालला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक येतात वेगानं लॉंगॉन वरून. एकाच हाताने गुड एफर्ट. चांगलं क्षेत्ररक्षण टॉप क्लास फिल्डिंग या ठिकाणी दाखवत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. लॉंगॉनला होते त्यानंतर लॉंग ऑफला किती वेगाने आले. एकाच हाताने डाव्या हाताने चेंडूला कादर केलं. त्यानंतर उजव्या हाताने फेक केली. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी होता. दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 69. 69 आकड्यावरती अजून गरज आहे येणारे 8 चेंडू 20 धावा. ही चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळचं वातावरण आहे बरोबर आपण बघू शकाल. तर 5:07 झाले. थोडीशी गुलाबी थंडी देखील सावलीमध्ये आपल्याला जाणवेल. इथे अशा दमट वातावरणामध्ये खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. नारिवली विपक्ष उत्सर्गर यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न होता. पायची स्ट्रॉंग अपील केलं जाते. आमच्या ऑफिशियल्स आपण बघू शकाल नकार देत असताना चेंडू त्यानंतर ट्रॅव्हल झाला बाईच्या स्वरूपानं गली रिजन मध्ये. सिंगल अवांतरच्या स्वरूपात धावफलकावरती ऍड होईल आणि धावसंख्या 70 या आकड्यावरती पाहायला मिळते. अजूनही आपण बघू शकाल येणारे 7 चेंडू आहेत. 19 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळते. काटे विपक्ष ही मॅच झाली होती दहिसर सामन्यामध्ये देखील गरज होती 22 धावांची. ती मॅच देखील आपण बघू शकाल फिनिश केली होती दहिसरच्या आकाश फलंदाजानं. आडवा बॅटने पुलचा हा फटका. वाईट मिड विकेटला गुरदास आहे. तिथे फेक करत नाहीये. वेळ घेत आहेत 9 सेकंडचे फलंदाज पुढे सरसवले होते अमित, परंतु स्ट्रायकिंगला आपण बघू शकाल तेजस मात्र नकार देत आहेत. ही फक्त सिंगल धावफलकावरती ऍड होईल आणि एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 71. जल्लोष इथे मात्र एन्जॉय करत असताना नारिवली संघाचे प्रेक्षक नक्कीच आपण बघू शकाल. स्पीडअप करायचे ऑफिशियल्स दोन्ही संघांना वॉर्न करा. इथे आपण बघू शकाल अजून एक सामना कव्हर करायचा पुढील मॅच असेल आपण बघू शकाल. तर पडले विपक्ष दहिसर. सो आपण फास्ट खेळायचं दोन्ही संघांना विनंती करतोय. आपण बघू शकाल येणारे चेंडू असतील 6 आणि गरज आहे ती म्हणजेच 18 धावेची. 6 चेंडू 18 धावा हे समीकरण या मॅचच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. 2 ताकदवान संघ समोरासमोर आपल्याला पाहायला मिळतात. VCC उत्सर्गर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला नारिवली. या 2 दिग्गज संघांच्या दरम्यान ही फाईट आपल्याला पाहायला मिळते. तर संघनायकाने आपल्याला गोलंदाज आपण बघतोय ज्यानं
तिसरं षटक हाताळलं. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच असं नक्कीच षटक हाताळलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण पहिल्या षटकामध्ये गुरुदासने धावा खर्च केल्या होत्या 28, त्यानंतर रामकृष्णला 26 आणि त्यानंतर हे षटक आलं सागरच्या वाट्याला. त्याने धावा खर्च करत असताना 2 गडी बाद केले होते. सेकंड मध्ये पुन्हा एकदा येत असताना 6 चेंडू 18 धावेचे समीकरण. स्ट्रायकिंगला अमित पाटील. पहिला चेंडू लेफ्ट आर्म रामदी विकेटने. इथे बघू शकाल टप्पा पडल्यानंतर खाली राहणार हा चेंडू. आडवा बॅटने पुल करायचं होतं. नॉन स्ट्रायकिंगला फेकी केली जाते. धाव पूर्ण होईल का? पंचांचा बोट आकाशाकडे धावचीच्या स्वरूपात. इथे अजून एक धक्का लागेल. फलंदाजी करणारा बीसीसी उत्सर्गर संघाला फलंदाज बाद. इथे नक्कीच ही सूचना येते. धावचीच निर्णय ऑफिसर्सनी थर्ड अंपायरकडे दिला तरच नक्कीच इथे आयोजक थर्ड अंपायरकडे हा डिसिजन देतील. ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. इथे धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 72, 72 धावा अजून गरज आहे. येणारे आपण बघू शकाल तर 4 चेंडू 17 धावेची लेफ्ट आर्म रामदी विकेटने.
एवढा बॅटने पुलचा हा फटका, समोर क्षेत्ररक्षक वेगाने येतोय संदेश, तिथे चुकी नसेल. हा जल्लोष यावेळेला पुन्हा एकदा पाहायला मिळतो. अजिंक्य राणे स्टँड मधून झेल घेतल्यानंतर अजून एक धक्का यावेळेला बसतो बीसीसी उत्सर्गर संघाला. बॅट्समन आउट. इथे फलंदाज बाद होतोय. उर्वरित 3 चेंडू आणि गरज आहे 17 धावेची. 3 चेंडू 17 धावा पूर्णपणे इथे धावा त्यावेळेला आपण बघू शकाल तर कंपल्सरी 17 धावा आपल्याला लगवाव्या लागतील विजयासाठी. कारण पहिल्या सत्रामध्ये गडी बाद झाले होते 3 फलंदाजी करणाऱ्या नाळिवली संघाचे आणि आतापर्यंत बाद झाले त्यावेळेला फलंदाज बीसीसी उत्सर्गर संघाचे 4. 3 चेंडू 17 धावा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. सागर स्ट्रायकिंगला फलंदाज. केतन फुर्लेंचा चेंडू आहे व्यवस्थित आपण बघू शकाल. टायमिंग होत नाहीये. बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप कव्हर पॉइंट मध्ये नयन आहेत. वेगाने इनफिल्ड मधून गेलेच. चांगलं क्षेत्ररक्षण फेकी करतात. तोपर्यंत फक्त 2 धावा ऍड होतील. दुहेरी धावासंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 74. उर्वरित समीकरण येणारे 2 चेंडू गरज आहे 15 धावेची. 2 चेंडू 15 धावा आपल्याला पाहायला मिळतं. हे मॅचचं समीकरण एका बाजूला आहे नारवली संघ तर दुसऱ्या बाजूला बीसीसी उत्सर्गर या 2 दिग्गज संघांच्या दरम्यान. सो फटाफट नक्कीच केलायचं. पुन्हा एकदा वॉर्न करतो आम्ही नारवली संघाच्या खेळाडूंना. आणि नक्कीच 21,000 रुपयाचे देखील कॅश प्राइज आहे. नारवली संघ विजय होतोय तर सन्माननीय किशनजी गोरपेकर या मान्यवरांकडून 2 चेंडू 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे केतन. निर्णायक षटक हाताळतोय सागर यावेळेला लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. चला पुन्हा एकदा विनंती करतोय नारवली संघाला अजून एक मॅच या ठिकाणी शिल्लक आहे. सामना इथे क्लोज आलाय. पॅनल्टीला सामोरं जावं लागेल तेही सूचना आयोजकांच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने सागर 2 चेंडू 15 धावा. इथे बघू शकाल बॅटची कळा आणि तदनंतर घेतलेला यष्टीचा वेध. यष्ट उद्ध्वस्त केल्या जात आहे. दांडीगुल आणखी एक धक्का आणि यावेळेला आनंद आपण बघू शकाल. जल्लोष करत असताना साजरा करत असताना नारवली संघाचे खेळाडू फलंदाज बाद. तर विनंती करतोय चेतनजी पाटील दहिसरचे या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायची विनंती करतोय. स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. 1 चेंडू 15 धावेचं समीकरण. एखादा मिराकल तिथून मात्र विजयाचं स्वप्न गाठून देऊ शकतोय बीसीसी उत्सर्गर संघाला. पण बघू शकाल सुरुवात अप्रतिम केली होती सेकंड सेशनची. 89चं टार्गेट असताना विशाल मात्र त्याचबरोबर बिंदास पाटीलनं पहिल्या षटकामध्ये धावा कुठल्या होत्या 28. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 26. त्यानंतर सागरला पाचारण केलं. त्याने मात्र 5 धावा करत असताना 2 गडी बाद केले. ते षटक मात्र टर्निंग पॉइंट मॅच टर्न केले मॅचला तिथून सागरनं आणि तदनंतर केलेलं कमबॅक नारवली संघानं आपल्या समोर पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू आहे त्याला फास्ट केलायचं विनंती करतोय सागर. 1 चेंडू 15 धावा. लेफ्ट आर्मवर विकेटने इथे आपण बघू शकाल लॉफ केलाय. शेवट गोट करतोय हा फलंदाज. षटकार येतोय. इथे मॅच फिनिश होतीये. हा सामना जिंकलाय नारवली संघानं. हा जल्लोष पाहायला मिळतोय पुन्हा एकदा अजिंक्य राणे स्टँड मधून त्यांच्या समर्थकांचा. एसडीजे मॅच इथे नक्कीच संपली आहे. हस्तोलंदन करायचं, शेक हँड करायचं. खूप चांगली मॅच या 2 दिग्गज संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. बीसीसी उत्सर्गर आणि त्याचबरोबर नारवली नक्कीच मॅच टर्न केली ज्याने 3रं षटक हाताळलं. कारण धावसंख्येचा वेग खूप वाढत होता. आपण बघू शकाल विशाल मात्र त्याचबरोबर बिंदास पाटील काय फलंदाजी करत होते 89चं टार्गेट असताना. आणि तेव्हा मात्र सामन्याला कलटने देणारं षटक हाताळलं. 3रं षटक आपण बघू शकाल. फर्स्ट फिल्ड मध्ये धावा खर्च केल्या 5. 2 गडी बाद केले आणि निर्णायक षटक शेवटचा हाताळलं. सेकंड स्पेल मध्ये धावा खर्च करताना 10. 2 गडी बाद केलेत. एकंदर 2 स्पेल मध्ये आपण बघू शकाल 2 षटकांमध्ये 15 धावा करत असताना 4 गडी बाद केलेत. मॅन ऑफ द मॅच सागर.
तर विनंती करतोय रवीश म्हात्रे कोळेगाव, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. तर व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर सतीशजी पाटील यांच्या शुभ हस्ते मान ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन त्या ठिकाणी सागरला सन्मानित केले जाईल. अप्रतिम स्पेल ड्रीम स्पेल आपल्या गोलंदाजीमधून सागरनं इथे विजय संपादन केले नारवली संघाला. आणि त्याचबरोबर किसनजी गोरपेकर या मान्यवरांकडून 21,000 रुपयाचा कॅश प्राइज होत. इथे नारवली संघनायक गुरुदास यांना विनंती करतोय ते पारितोषिक देखील आपण घेऊन जायचंय. नक्कीच ही स्पर्धा आपण बघताय मकर संक्रांत चषक अर्धशतकीय परंपरा सुवर्ण महोत्सव आपल्याला पाहायला मिळतो. आजचा पहिला दिवस. नक्कीच इथून मी निरोप घेतोय. खूप चांगला प्लॅटफॉर्म माझ्यासाठी इथे उपलब्ध केला अजयदादा असतील, त्याचबरोबर विनोदजी पाटील फ्रॉम भोपर यांच्या माध्यमातून इकडे संधी मिळाली. संपूर्ण आभार व्यक्त करतोय हनुमान क्रिकेट मंडळ निलजे यांचं. आणि मी मात्र थांबतोय. इथे मॅच सुरू होते.